साप्ताहिक अनंत विचार न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोय करून देण्याकरिता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिर परिसराचे विकास कामाच्या पंढरपूर येथे कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासकीय महापूजेचा मानाचे वारकरी मुक्काम पोस्ट गौरेगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील बाळासाहेब माधव माने आणि सौ प्रभावती माने या दाम्पत्याच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील आहे. विठुरायाची सेवा जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तर ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडव यासाठी 65 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतकऱ्यांची मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या सोहळ्यानिमित्त प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज हौसेकर यांनी प्रास्ताविक केले. श्री विठ्ठल मंदिराला पाठबळ देणे, निधी देणे आणि विकास करण्याचे काम मुख्यमंत्री यांनी केले आहे. आज विठू माऊलीच्या दर्शनाच्या रांगेत अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्थापन केले आहे. दर्शन रांगेत 50 ते 60 हजार वारकरी असले तरी पालकमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या सोयीसुविधा केल्याने दर्शन सहज सुलभ झाले आहे असे यावेळी अध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सौ अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हा अधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे अध्यक्ष हौसेकर तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह सर्व विभाग प्रमुख या सोहळ्यास उपस्थित होते.